पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। असे कपडे घातले तरच या स्पर्धेत पुढे जाता येईल असं असेल तर मला ही अट मान्य नाही। बाकी कुणी माझ्यावर येऊ अगर न येऊ, मी मात्र ही स्पर्धा सोडेन। वाव, मला खूप अभिमान आहे एवढ्या स्वाभिमानी आणि कणखर स्त्रिया माझ्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धक आहेत। ब्रावो। असल्या इव्हेंट्सच्या स्पॉन्सरना काही ग्लॅमर लागतात, पण मी बाकीच्या ऑर्गनायझर्स सारखा नाही। स्प्रिंगडेल कंपनीची रेप्युटेशन सुद्धा वेगळी आहे। आजपर्यंत ह्या कॉम्पिटिशनमध्ये बिकिनी राऊंड झालेला नाही आणि पुढेही होणार नाही। अश्विनी, आज तुम्ही जे काही बोललात त्यांनी हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की स्प्रिंगडेल कंपनीची पॉलिसी योग्यच आहे। क्यों एपी? एब्सोल्युटली सर। हे बघा, ही स्पॉन्सरची ऑफर आहे, पण फक्त त्या लोकांसाठी जे स्पर्धक स्वतःहून या फोटोशूटसाठी तयार असतील। बाकीच्यांना आम्ही विचारणारही नाही। तुमच्या मनाविरुद्ध आम्ही काहीही करणार नाही। पण सर, तुमच्या स्पॉन्सरर्सना जर हे मान्य नसेल तर? हे बघा, मला स्पर्धकांचा कम्फर्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे। मग स्पॉन्सरर सोडावं लागला तरी चालेल। लो, हो गया अपना काम। तारा, ऐक ना, माझ्या घरातनं ना खूप फोन येत आहेत। मी जर आता घरी गेलेले नाही तर खरंच मोठा प्रॉब्लेम होईल ग। अश्विनी, आज तू जे काय केलंयस ना, त्यानंतर मी तुला थांबवूच शकत नाही। आणि आता तू जे काय बोलली आहेस ना, ते एकदम करेक्ट बोललीस। जा। सर, मैं सिर्फ इतना कहना चाह रहा हूं कि आपने ये डायरेक्टली प्रेस के सामने क्यों किया? मुझसे एटलीस्ट डिस्कस कर लेते तो मैं आपको पहले ही बता देता कि ये कंटेस्टेंट्स ये सब करने के लिए रेडी नहीं है। मैं इतने दिनों से उनके साथ काम कर रहा हूं, उन्हें जान रहा हूं, समझ रहा हूं, तो मुझे पता है। म्हणून तुला वेळ लागला का स्पॉन्सर शोधण्यासाठी? अरे, तुला डेडलाइन दिली होती ना रे स्पॉन्सर शोधण्याला। सर, मेरी बात चल रही है, लेकिन आपने जल्दबाजी कर दी सर। अगर प्रेस ने इस मुद्दे को गलत तरीके से उठाया ना, तो स्प्रिंगडेल कंपनी। तू प्रेसची काळजी नको करूस। प्रेस माझ्या खिशात आहे। हे बघ, सगळ्या 12च्या 12 कंटेस्टंट्सनी हा ब्रँड प्रमोट करायला पाहिजे, नाहीतर हा पण स्पॉन्सर बॅकआउट करेल। तू चांगला स्पॉन्सर आण, नाहीतर आपल्याला हा ब्रँड प्रमोट करतील असे 12 कंटेस्टंट शोधून आणायला लागतील। बाकी सगळं तुझ्यावर। आई, तू निघाली की नाही अजून? निघाले ग, मी रिक्षाच बघते। आई, तुझ्या आणि बाबांची भेट व्हायला हवी होती। तुला माहितीये, ते निघताना सुद्धा दारात विचारत होते आई निघाली की नाही म्हणून। याचा अर्थ कळतो का तुला? वाट बघत होते अगं तुझी। रिक्षा मिळाली की निघते लगेच। पोचते मी। बाय। क्या हुआ, कोई प्रॉब्लम? सर, मी हेच सांगायला तुमच्याकडे 2दा-3दा आले, पण आपलं बोलणंच झालं नाही। घर पे कोई मेडिकल इमर्जन्सी है? नाही, तसं काही नाही। मला एका ठिकाणी
वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि नाही पोहोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कहाँ जाना है? एअरपोर्ट. हाँ तो चलो आओ, मैं छोड़ देता हूँ तुम्हें. नाही नको एपी. म्हणजे तुम्हाला उगाच त्रास कशाला ना म्हणून. आज तुमने हमारी जो मदद की है और जिस तरह से पूरी सिचुएशन को संभाला है, मैं तुम्हारे लिए इतना तो कर ही सकता हूँ. और एयरपोर्ट मेरे रास्ते में पड़ता है और मुझे काफी शॉर्टकट्स भी पता है. थँक्यू. अरे पीछे कहाँ बैठ रही हो, इधर आगे बैठो. एपी तुमच्या बाजूला कसं बसू ना. अरे तुम अगर पीछे बैठोगी तो मैं ड्राइवर बन जाऊंगा. मालिक हमेशा पीछे बैठता है और आगे की सीट पे ड्राइवर अकेला बैठता है. सॉरी, खरंच असं असतं का? म्हणजे मला माहित नव्हतं देखो म्हणून. ये सॉरी बोलने में टाइम वेस्ट मत करो, हमने ऑलरेडी बहुत टाइम वेस्ट कर लिया है. चलो जल्दी से आओ, मुझे तुम्हें एयरपोर्ट पहुंचाना जल्दी. चलो. थँक्यू. अरे बाबा, तभी ये औरत इतनी नेतागिरी करती फिरती है. एकूण तुम्ही अंजुमन बाबू खूब भालो. सबके सामने डांटना और गाड़ी में एक साथ जाना, फंटास्टिक. अब देखना मैं क्या करती हूँ. न्यूज़ तो अब बनेगी. हा पांड्या, ए भाई बघ, मी आता ट्रॅफिक चेक केलंय मॅपवर. दर 10 मिनिटाला ट्रॅफिक वाढतंय. तू एक काम कर, रूट नीट चेक कर. पांड्या तू चौथ्यांदा फोन करतोयस बाबा. मी लहान आहे का आता? अरे भाई, मी सतत मॅपवरती बसून आहे माहितीये का, सतत ट्रॅफिक चेक करतोय मी. अरे पण माझ्या मोबाईल मध्ये पण मॅप्स आहेत ना. अरे पण तू चेक करतोय का? ए यार पांड्या, बोर करतोयस यार. मी जाईन, तू काळजी नको करू. चल ठेवतो मी. अरे ए पांड्या यार, बोर करतोयस यार. काय करतोयस तू? हॅलो. अहो मी बोलते. हॅलो, ऐकू येते का तुम्हाला? हॅलो. आखिर बात क्या है? आज मी वेळेत जर नाही पोहोचले ना तर प्रॉब्लेम होईल सर. क्या प्रॉब्लम? मतलब अगर तुम कंफर्टेबल हो तो मेरे साथ शेयर कर सकती हो. नाही तसं काही नाही. म्हणजे यांना नवीन नोकरी मिळाली आहे आणि त्याचं हेड ऑफिस ना बँगलोरला आहे. काही दिवसांसाठी त्यांना बँगलोरला जावं लागणार आहे. मी इथे आणि ते बँगलोरला. कंपटीशन की वजह से तुम यहाँ रुक गए. कितने बजे की फ्लाइट? म्हणजे माझ्या मुलीने सगळे डिटेल्स मला मोबाईलवर पाठवलेत आणि ती म्हणाली की ते कधीचेच एअरपोर्टसाठी निघालेत. आज काही करून माझी आणि त्यांची भेट होणं खूप गरजेचं आहे. टेंशन मत लो, हम पहुंच जाएंगे. मैं तुम्हें एयरपोर्ट ड्रॉप कर दूंगा. ओके? गुड न्यूज आहे स्वीटहार्ट. डॅडनी स्पॉन्सरशिपसाठी होकार दिलाय. वाव. पण आता जस्ट एक अपडेट आली आहे की एका लॉन्जरी ब्रँडनी अप्रोच केलंय स्प्रिंगडेलला. एक आय गेस कोलॅबरेशनसाठी आणि चीफ स्पॉन्सर म्हणूनच असावं. मग आता काही नाही. शिल्पी, तू तुझ्या वहिनीला थँक्यू म्हण. कारण हा जर ब्रँड बॅकआउट करेल ना तर तो फक्त आणि फक्त तुझ्या वहिनीमुळेच. वहिनीमुळे? हो, प्रोटेस्ट केलाय, प्रोटेस्ट. आणि तुझ्या वहिनीने एक मोठा स्टँड घेतलाय लॉन्जरेमध्ये फोटोशूट करणार नाही म्हणून. आणि तिनेच नाही, तिने बाकीच्या कंटेस्टंट्सना पण भडकवलंय. त्यामुळे शिल्पी, आता तू तिला थँक्यू म्हण आणि गप्प बस. जर सगळे फासे आपल्या बाजूनी पडले तर हा लॉन्जरी ब्रँड बॅकआउट करेल आणि मग आपण चीफ फिनान्सर म्हणून इन होऊ शकू. बाप रे, कमाल हो गया ये तो. जिसकी वजह से हम लोग टेंशन में रहते हैं, आज वो टेंशन में. सर मी मॅपवर बघते म्हणजे आपल्याला लगेच कळेल. हा
यहाँ से राइट लेने के बाद जीएस कॉलेज के पास हमें 10 मिनट का ट्रैफिक मिलेगा और उसके बाद 32 मिनट्स में हम लोग हाईवे पे पहुंच जाएंगे। पण तुम्हाला कसं काय कळलं? मैप सामने, फोन में देखने की जरूरत नहीं, और ये मेरा रेगुलर रूट है तो इधर के ट्रैफिक का मुझे अंदाजा है। मला खरंच माहित नव्हतं सर. टेन्शन घेतल्याने ट्रॅफिक कमी होणार नाही अश्विनी. सर तुम्हाला मराठी बोलता येतं? आपके जितना बढ़िया नहीं आता है, लेकिन थोड़ा बहुत यू नो, आप मुझसे मराठी में बात करती हैं, ठाकरे सर मुझसे मराठी में बात करते हैं, मेरी टीम भी मुझसे मराठी में बात करती है। और मेरा ये मानना है कि आप अगर मुंबई में हैं तो आप भले ही मराठी बोल ना पाओ, लेकिन एटलीस्ट मराठी समझना तो बहुत जरूरी है। तो मैं ऑलमोस्ट काफी मराठी समझ लेता हूँ, और अभी मैंने ये मराठी में इसलिए बोला ताकि आपका टेंशन थोड़ा कम कर सकूं, क्योंकि अगर मेरे बगल में कोई टेंशन में बैठा है तो मैं ठीक से ड्राइव नहीं कर पाता, और अभी मुझे आपको टाइम पर पहुंचाना है और ड्राइविंग पे कंसंट्रेट करना है, सो प्लीज थोड़ा रिलॅक्स हो जाइए. हाँ? हो सर. सॉरी, तुमच्याबद्दल ना खरं तर माझा खूप गैरसमज झाला होता. तुम्ही आज जे काही केलं ते कुणी कुणासाठी करणार नाही. मुझे लगता है कि वहाँ सेशंस में बैठी हुई अश्विनी और यहाँ मेरे बगल में बैठी हुई अश्विनी, ये दोनों अलग औरतें हैं. साहेब समोर ट्रॅफिक खूप आहे, आपण रूट चेंज करूया. भाऊ तुम्हाला जो रूट घ्यायचा तो घ्या, फक्त एअरपोर्टवर टाइमावर पोहोचवा, मला लेट होतंय प्लीज, फ्लाइट जाईल माझी. चालेल, समोरून लेफ्ट टाकतो, ब्रिज वरून काढून घेतो. हाँ घ्या घ्या. अरे बाप रे, लगता है यहाँ बहुत बड़ा रोड ब्लॉक है. 30 मिनट का डिले. आपल्याला एअरपोर्टवर पोहोचायला किती वेळ लागेल? यहाँ पे इतना ट्रैफिक जाम है, 1 घंटा तो लग ही जाए. 1 तास? एक काम करते हैं, थोड़ा पीछे जाके राइट लेके सर्विस रोड ले लेते हैं, शायद थोड़ा टाइम बच जाएगा. सर सॉरी एपी, तुम्ही मला इथेच सोडा. यहाँ क्यों? नाही, मी इथेच उतरते, तुम्ही तुमच्या रस्त्याने जा एपी. माझ्यामुळे उगाच तुम्ही अडकायला नको. नहीं नहीं नहीं, मैं तुम्हें ऐसे बीच रास्ते में नहीं छोड़ने वाला, बहुत लेट हो चुका है. तुम जस्ट गिव मी अ मोमेंट, मैं कोई और रूट सोचता हूँ. तुम्ही ऐका माझं प्लीज. आपण कुठच्याही रस्त्याने गेलो ना तरी वेळेत पोहोचणं शक्य नाहीये. अरे लेकिन तुम्हें ऐसे बीच रास्ते में क्यों उतरना है? तुम्हीच सांगितलं होतं ना प्लॅन बी चा वापर करावा, आणि इथे उतरणं हा माझा प्लॅन बी आहे. अरे लेकिन वो सिचुएशन अलग थी, ये सिचुएशन अलग है. आताही मी तेच करते एपी, तुम्ही शिकवलेली गोष्टच करते. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. नॉट एट ऑल. येते मी, आणि थँक्यू. देखो बहुत लेट हो चुका है, कभी भी कोई भी चीज की जरूरत हो तो मुझे फोन कर देना. हाँ? हो. संभाल के जाओ. थँक्स. हॅलो. काय रे श्रेयस, पोचल्यावर फोन करतो म्हणाला होतास ना, फोन नाही केलास तो? गाई पोचल्यावर फोन करणार होतो ना, पोचलोय कुठे मी, गाडीतच आहे अजून. अरे बापरे, अजून पोचला नाहीस तू? अगं ट्रॅफिक आहे खूप. म्हणजे अश्विनीला पण यायला उशीर होणार. नाही, ट्रॅफिक आहे म्हणालास ना म्हणून म्हणते. आई ती अजून घरी नाही आली वाटतं. नाही रे. हे बघ आई, अश्विनीला जिथे असायला हवं ना तिकडे आहे ती, तू काळजी नको करू. आणि हो, मी आता डायरेक्ट बँगलोरला पोहोचल्यावरच फोन करेन तुला. आता खूप गडबडीत आहे, इकडे ट्रॅफिक पण खूप आहे. ठीक आहे, ठेवतो आई. ओ भाऊ, आता रूट चेंज केला ना, चला ना लवकर आता. हो साहेब, हो साहेब. स्पर्धेची तुलना तू तुझ्या नवऱ्याशी करते. तुझ्या नवऱ्याला इतक्या दिवसानंतर एक छान नोकरी मिळाली आहे, आणि ती नोकरी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, हे तुला माहिती आहे. त्या नोकरीसाठी तो बँगलोरला चाललाय, एका नवीन शहरात.
तर तू माझ्याबरोबर येत नाहीयेस. अश्विनी, काही दिवसापूर्वी ना तुम्हाला एक प्रश्न विचारला होतास की तुमच्या आयुष्यात माझं स्थान काय आहे नेमकं. आज तो प्रश्न मी तुला विचारतो. तुझ्या आयुष्यात माझं स्थान नक्की काय आहे? प्लीज 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 लवकर ये आई. तू दिलेला फराळ बाबांनी बॅग मध्ये पण नाही ठेवलाय. तुला माहितीये ते निघताना सुद्धा दारात विचारत होते आई निघाली की नाही म्हणून. याचा अर्थ कळतो का तुला? वाट बघत होते अगं तुझी. अश्विनीचा व्हिडिओ मेसेज? हा काय प्रकार आहे? पोचलात? खूप ट्रॅफिक होतं ना. मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावलात, पण अजूनही हा व्हिडिओ बघताय म्हणजे मी खरंच गणूची शपथ घेऊन सांगते, तुम्ही बँगलोरला जाणार आहे हे मला अगोदर कळलं असतं ना तर मी खरंच मॅनेज केलं असतं. मलाही तुमच्या बरोबर यायचं होतं. ऐका ना, फोन नका बंद करू. मला माहिती आहे मी घरी वेळेवर पोहोचले नाही म्हणून तुम्ही फराळाचा डब्बा घेऊन जाणार नाही, म्हणून मी ना अगोदरच लाडवाचा डब्बा ना बॅगेत ठेवून दिला. आणि हा, त्या निळ्या पाऊच मध्ये तुमची ऍसिडिटीची औषधं ठेवली आहेत. पण ऍसिडिटीच्या गोळ्या घ्याव्या लागतील अशी वेळच येऊ देऊ नका. वेळेवर खात जा. आणि तुम्ही जे पत्र दाखवलं होतं ना, त्या पत्रात असं लिहिलं होतं की सोबत जी महत्वाची कागदपत्र आहे ती ऑफिसच्या पहिल्या दिवशीच सबमिट करायची आहे. तर मला माहित होतं तुमच्या लक्षात राहणार, म्हणून मी ती सगळी कागदपत्र एका फाईल मध्ये ठेवली आणि ती फाईल मोठ्या सुटकेस मध्ये कपड्यांच्या खालती ठेवली. तुम्ही मला विचारलं की तुमचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे, ते ना तसं फिल्मी भाषेत सांगतात ना, मला तसं अजिबात सांगता येणार नाही. पण मी एकच सांगते की तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. तुमच्याशिवाय मला नाही करमणार. तुम्हाला तिथे जर माझ्याशिवाय करमलं ना तर मला नाही आवडणार. आता हसू नका. अहो, काळजी घ्या आणि लवकर या. थँक यू. आय विल मिस यू टू अश्विनी. माणसाने ठरवलं ना तर सगळं करता येतं, पण मुद्दाम केल्यासारखं करायचं आणि मग मी बोलते म्हणून म्हणायचं. अरे करा ना, सगळं काही करा. हा, तुमचे कोणी हात बांधून ठेवले? पण कशाला महत्व द्यायचं, कशाला नाही, हे ज्याचं त्याला कळायला नको. करतो घरातली सगळी कामं करतो, अगदी सगळ्या गोष्टी वेळेवर होतात. आणि एखादी गोष्ट राहिली ना तरी कोणी काही बोलत नाही. पण काय गरजेचं काय नाही ज्याचं त्यांनी समजून नको घ्यायला. दीदू, आजी किती चिडली आहे. अभ्यास कर. बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तीला आस असते भेटायची, इच्छा असते, पण नाही, यांना वाटतं फराळाचे डबे भरून ठेवले ते सगळं झालं. आई द्या, मी करते. काही गरज नाही, मी करते. तू कर तुझी महत्वाची कामं. आई, फ्रीज मध्ये ना शेवग्याच्या शेंगा आहेत, कढी करूया का शेंगा टाकून? माझ्या घशाखाली घास उतरणार नाही, आणि उतरला ना तरी चव लागणार नाही. कर तुला काय करायचं ते. असंही तू सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्याच करते, मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला कशाला विचारतेस? तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर, कोणी अडवत नाही तुला. आई, मी खरंच वेळेवर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही पोहोचू शकले. मला मान्य आहे, ते घरातनं जेव्हा निघाले तेव्हा मी घरी असायला हवं होतं. खरंच चुकलं माझं. अश्विनी,
मुळात तू श्रेयस बरोबर बँगलोरला जायला हवं होतंस, पण नाही, तू तुझ्या स्पर्धेला जास्त महत्व दिलंस आणि हेच मला पटलेलं नाहीये. अश्विनी, तू खूप बदललीस. यापूर्वी तुला हे घर, या घरातली माणसं खूप महत्वाची होती, पण आता नाही. नाही आई, या घरातली माणसं माझ्यासाठी आजही तेवढीच महत्वाची आहे. आणि हे घरही तितकंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे फक्त बोलण्यापुरतं ग, तुझ्या वागण्यातून ते दिसत नाहीये. आज तू जे वागलीस ना, त्यातून मला कळून चुकले की घर, ही माणसं तुला किती महत्वाची. तुझ्यासाठी फक्त तू महत्वाचीस. तुझा मी करते सगळं. आजपर्यंत मला अभिमान होता की माझी सून सगळ्यात आदर्श सून, पण अश्विनी, आज तू मला निराश केलंस.